नमस्कार मित्रांनो, सावली होईल सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रुद्र, गौरी देविकाला बेडरूम मध्ये राहायला सांगतात. तिथूनच आमच्या नवीन जीवनाची सुरुवात झाली. माझं आणि बिट्टीचं नातं आई मुलीचं या रूम मधूनच सुरुवात झाली. आणि रुद्र म्हणतो, आमच्या प्रेमाची सुरुवात पण इथूनच झाली. हो ना गौरीजी, असं तो गौरीला म्हणत असतो. तर देविकाला रूमची चावी गौरी देते. इकडे पुढील भागात सुमित रेवतीला म्हणतो, नाही, तिला धडा शिकवला ना तर नाव सुमित पैठणकर लावणार नाही, सोडणार नाही मी, ना देविकाला ना रुद्राला. थोड्या वेळाने सुमित देविकाच्या रूमकडे जातो आणि हातात रॉकेलची बाटली घेऊन आलेला असतो. ते बघून देविका विचारते, तू इथे काय करतोय? तर सुमित देविकाला मोठ्याने ओरडतो की हो बाजूला म्हणून, आणि ती बाटलीला आग लावून फेकून देतो रूम मध्ये. देविका मोठ्याने ओरडते, वाचवा वाचवा, बिट्टी म्हणून घाबरते. तर पुढील भागात देविकाचं हे स्वप्न आहे, कारण आत्ताच तर सुमित घरात आलेला आहे. रेवती त्याला समजावून सांगेल का की आता तरी आलास घरात, तू हळूहळू तुझे प्लॅन खेळ म्हणून. तर पुढील भागात घाबरून देविका बिट्टीला बघायला तिथून येईल का रुद्रच्या रूमकडे. धन्यवाद.